नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे. काँग्रेसचे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचा प्रश्न आता निर्माण होतोय. काँग्रेसच्या 2 आमदारांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे. जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आहे, तर काही दिवसांपूर्वी हिरामण खोसकरांनी देखील शिंदे यांची भेट घेतली होती. मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी भेट घेतली अशी यावर अंतापूरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे, स्पष्टीकरण दिलंय. त्यामुळे काँग्रेसचे 2 आमदार मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिंदे गटात प्रवेश करणार का हा प्रश्न उपस्थित झालाय. कारण काँग्रेसच्या 2 आमदारांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतलेली आहे. तर जितेश अंतापूरकर यांनी देखील आता मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतलेली आहे. भेटीची दृश्य आपण पाहत आहोत. त्यामुळे काँग्रेसचे हे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय. जितेश अंतापूरकरांनी शिंदे यांची भेट घेतली आहे, तर काही दिवसांपूर्वी खोसकर यांनी देखील शिंदे यांची भेट घेतली होती. दरम्यान अंतापूरकर यांनी या भेटीसंबंधी स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. तर मी माझ्या मतदारसंघातील काही कामांसाठी भेट घेतली असल्याचं अंतापूरकर यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर काँग्रेसच्या या 2 आमदारांच्या भेटीमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. जितेश अंतापूरकर आणि खोसकर यांनी शिंदे यांची भेट घेतली होती, त्यामुळे काँग्रेसचे हे 2 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर जितेश अंतापूरकर यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. मी माझ्या मतदारसंघातील कामासाठी भेट घेतली असं अंतापूरकर यांनी म्हटलेलं आहे. तर ही 2 महत्त्वाची दृश्य आपण पाहत आहोत. एकीकडे जितेश अंतापूरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे आणि या संदर्भात स्वतः आमदार जितेश अंतापूरकर हे आपल्यासोबत जोडले गेले आहे. जितेश अंतापूरकर जी, तुमचं TV9 मराठीमध्ये स्वागत. आणि काय स्पष्टीकरण द्याल, काय प्रतिक्रिया द्याल या भेटी संदर्भात? अतिशय महत्त्वाचा विषय होता. काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांची शेतकऱ्यांच्या विषयाच्या संदर्भात भेट घेण्यास गेलो होतो. तसं मी निवेदन देखील एकनाथजी शिंदे साहेबांना दिलेलं आहे. ते आपणास मी माध्यमांना पाठवून देतो. त्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की सन 2023 मध्ये माझ्या देगलूर आणि दिलोली या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठं नुकसान झालं होतं. अक्षरशः जमिनी खरडून गेल्या होत्या, पिकं वाहून गेली होती. त्यांना अद्यापही कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. आणि दुसरा विषय लागलीच असा होता की जे 5,000 रुपये हेक्टरी जे आज शेतकऱ्यांना मिळत आहे, त्या संदर्भात ती पीक पाहणीची अट त्या ठिकाणी आहे आणि काही ठिकाणी ती पीक पाहणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांना ती रक्कम मिळत नाही आहे. त्यामुळे शेतकरी अत्यंत त्रस्त आहेत. एकतर त्यांच्या आधीच खूप मोठ्या जखमा त्यांना आहेत निसर्गाच्या येणाऱ्या संकटांमुळे, आणि त्यामुळे त्यानंतर मिळणारी जी रक्कम अतिशय तुटपुंज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीनं माझ्या भागातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर आणि दिलोली या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करण्याकरता गेलो होतो की ज्या आता शेतकऱ्यांना जो त्रास होत आहे तो ओळखून आपण लागलीच त्यावरती शेतकऱ्यांना मदत मोठ्या प्रमाणात मोठ्या रकमेनं आपण लागलीच करण्यात यावी ही मी निवेदनाद्वारे त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आणि तोच माझा एकमेव विषय त्या ठिकाणी होता. अगदीच जितेशजी, धन्यवाद. तुम्ही आमच्याशी सविस्तर संवाद साधला या संदर्भात. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आपण भेटलो असल्याचं स्पष्टीकरण अंतापूरकर यांनी दिलेलं आहे. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात शिंदेंची भेट घेतली असं अंतापूरकर यांनी म्हटलंय.